चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये एकंदर जो कांद्याचा शिल्लक साठा आहे तो आहे फक्त आणि फक्त 25%. जर आपण सर्वांनी बघितलं तर हा कांद्याचा शिल्लक साठा मागच्या 10 वर्षामध्ये सर्वात कमी आहे. मग देशामध्ये कांद्याचा शिल्लक साठा 25% असण्याचा अर्थ काय आहे? सध्याच्या कंडिशनला ॲक्च्युअल किती लाख टन कांदा हा देशामध्ये शिल्लक आहे? देशाचा असणारा दर महिन्याचा कांद्याचा वापर किती आहे? आणि देशामध्ये जर 25%च कांदा शिल्लक असेल तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो आता या ठिकाणी परिणाम? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखे वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलंच नाही त्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार देशात सध्याच्या कंडिशनला फक्त 25% कांद्याचा शिल्लक आहे साठा. याचा अर्थ काय? याचा परिणाम भविष्यात काय होणार? काय इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात येणार रेकॉर्ड तोड तेजी? चला हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगतो, ज्याच्यामुळं आपल्याला होईल भविष्यात खूप खूप फायदा. जर आपण सर्वांनी बघितलं तर देशात या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला 25% कांद्याचा शिल्लक साठा आहे. याचा अर्थ काय आहे? बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर 2025 ते 2026चा जो हंगाम आहे, ज्याच्यामध्ये खरीप हंगाम, त्यासोबत रब्बी हंगाम व त्यासोबतच उन्हाळी हंगाम, या तिन्ही सीझनचा विचार केला तर एकंदर भारताचं कांदा उत्पादन हे किती झालं होतं? तर लक्षात घ्या, या तिन्ही हंगामांना जर आपण एकत्र केलं तर 2025-26च्या सीझनमध्ये देशाचं कांदा उत्पादन हे 307 लाख टन इतकं झालं होतं. लक्षात घ्या, ही सरकारी आकडेवारी, याच्यामध्ये आपण कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही. आता याच्यापैकी जो अहवाल किंवा जो रिसर्च आपण केलाय त्यानुसार संपूर्ण देशाचा आत्तापर्यंतचा कांद्याचा वापर आपण एकत्रित पकडलाय आणि शिल्लक साठा किती आहे त्याची आकडेवारी या ठिकाणी काढली. जर आताच्या कंडिशनला बघितलं तर एकंदर जवळपास 26 ते 26.5% कांद्याचा शिल्लक साठा आहे. जर आपण बघितलं तर 307 लाख टनपैकी जवळपास आत्तापर्यंत या घडीला 227 लाख टन कांदा एकतर वापरल्या गेलाय किंवा त्यापैकी निर्यात झालेली आहे किंवा काही कांदा हा त्या ठिकाणी खराब झालेला आहे. तर एकंदर विचार केला तर आत्तापर्यंत किती कांदा या ठिकाणी यूज आउट झालाय? तर 227 लाख टन. आता 307 लाख टन याच्यापैकी जर 227 लाख टन कांदा हा निघून गेला तर किती कांदा शिल्लक असेल बरं? तर कांदा शिल्लक राहतो तो आकडेवारीनुसार जवळपास 80 लाख टन. आता इथून 1 ऑगस्ट पर्यंतचा विचार केला तर तुम्हाला सांगतो याच्यातील सुद्धा 4 ते 5 लाख टन कांदा हा वापरला जाणार आहे. तर त्यानुसार शिल्लक राहणारा कांदा किती आहे? तर तो आहे 75 लाख टन. जर 75 लाख टनांचा विचार केला तर या ठिकाणी एकंदर ही आकडेवारी एकूण कांदा उत्पादनाच्या किती टक्के बसते? तर 25%. आणि तुम्हाला सांगतो मागच्या 10 वर्षामध्ये 1 ऑगस्टपर्यंत जो कांद्याचा शिल्लक साठा असतो तो एवढा कमी कधीच राहिला नाही. बरं, एवढ्यावरतीच भागले का? तर नाही. लक्षात घ्या मित्रांनो,
मागच्या वर्षीचाच विचार केला तर जवळपास 100 ते 110 लाख टनच्या आसपास जो होता कांद्याचा शिल्लक साठा होता. पण त्यात सुद्धा महत्त्वाची गोष्ट काय होती तुम्हाला सांगतो, की भारतातून कांद्याची निर्यात काही जास्त होत नव्हती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला ही सुद्धा लक्षात ठेवावी लागेल, की कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून आपल्याला 15 जुलैनंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होताना दिसली होती. पण हे वर्ष अल निनोचं आहे. आता हे वर्ष अल निनोचं असल्यामुळं काय झाले, एकतर कर्नाटक व दक्षिणेतील राज्यामध्ये या ठिकाणी कांदा लागवड कमी झाली. जी झाली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उत्पादकता, उत्पादन आणि त्यासोबतच क्वालिटी या सर्व प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा कांदा एक तर उशिराने येणार, हा कांदा कमी येणार आहे, हा कांदा A1 क्वालिटीचा असणार नाही. तो आपला असतो बारका कांदा, तर त्या पद्धतीचा हा कांदा असणार आहे. मग या कांद्याचा यूज आउट म्हणजे दिसायला वजन जरी दिसलं तरी मोठा जो कांदा असतो ना, त्याचं फक्त वरचं एक साल काढली की पूर्ण कांदा यूजमध्ये येतो. पण हा छोटा कांदा ह्याला त्या ठिकाणी कापायचं किती, कट किती करायचं, त्यापैकी वापरण्यात किती येणार हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळं याचं उत्पादन किती होते त्यापेक्षा याचा वापर किती होतो हा या ठिकाणी गहन प्रश्न आहे. त्यामुळं कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून यंदाच्या वर्षी जी आवक आहे ती 50 ते 75% सुद्धा घटू शकते. मग अशा परिस्थितीत जर आपण विचार केला, तर या ठिकाणी ॲक्च्युअली 75 लाख टन सध्याच्या कंडिशनला कांदा हा आहे. यापैकी पुढच्या 3-4 महिन्याचा विचार केला, तर कांदा हा कमीत कमी 20% खराब होणार. आता 20% खराब होणार म्हणजे 75 लाख टनाच्या 20% म्हणजे 15 लाख टन म्हणजे राहिला किती कांदा? 60 लाख टन. तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या देशात दर महिन्याला कांदा किती लागतो? तर ऑन ॲव्हरेज जवळपास एक 20 लाख टन कांदा हा पकडून चला. आता तुम्हाला सांगतो, आता महाराष्ट्रात, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पाऊस काही व्यवस्थित कोसळला नाही. मग तिथं सुद्धा जे नॉर्मल खरीपला कांदा लागवड केली जाते ती फार कमी झाली आहे. किती कमी झाली याची काही आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली नाही, पण कमी झालेली. आणि आता तिथला कांदा याला डिसेंबर महिन्यात उजाडणार आहे हे लक्षात ठेवा. मग आपली भिस्त कशावरती आहे तर टोटली या ठिकाणी असणार स्टॉकिंगच्या मालावरती. आता स्टॉकिंगच्या मालाचं गणित तुम्हाला या ठिकाणी सांगतो, की इथून आपल्याला ऑगस्ट महिना पूर्ण जायचा आहे, सप्टेंबर महिना जायचा आहे, ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबरच्याही शेवटच्या आठवड्यात तुम्हाला महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधून कांद्याची आवक या ठिकाणी सुरू होताना दिसू शकते. याचा अर्थ काय, की या 60 लाख टनावरती आपल्याला भागवायचं आहे. मग ऑगस्ट, त्यासोबत आपण विचार केला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 20 गुणिले 4 किती? 80 लाख टन. आपल्याकडे उपलब्ध किती आहे? 60 लाख टन. आणखीन आपण पकडू की बाबा चला एक 2-4 लाख टन कर्नाटक व दक्षिण राज्यातून 5 लाख टनला. 60 आणि 5 65 लाख टन. 80तून 65 गेले 15 लाख टनचा गॅप आजही आहे. हा गॅप आता आपल्याला सध्या दिसणार नाही. सध्या आवक आणि त्या ठिकाणी वापर ह्याच्यामध्ये संतुलन राहील. पण जसं आपण सप्टेंबर, ऑक्टोबरकडे कूच करू ना, तेव्हा मात्र मागणी पुरवठ्यात फार गॅप दिसणार आहे. कारण स्टॉकिंगमधला माल येणार आहे. यात व्यापाऱ्याचा पकडला आहे, नाफिडेन्सी सगळा माल पकडलेला आहे. मग हे अंतर या ठिकाणी वाढत जाणार. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण या ठिकाणी कांदा निर्यात ही बंद डायरेक्ट करू शकत नाही. असं केलं तर आपलं थोडं मार्केट खराब होते. भविष्यामध्ये मग आपल्याकडून कांदा असेल तर कोणी घेणार नाही. आणि चीन आणि पाकिस्तान तर आपलं आयतं मार्केट घ्यायला तयार आहेत. म्हणून सरकारला भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यात बंदीचं अस्त्र वापरायला इथं काही जमणार नाही. कांदा निर्यात कमी केल्या जाईल, पण कांदा निर्यात बंद होणार नाही. आता काही ना काहीतरी कांदा निर्यात होणार म्हटल्यावर पुन्हा 15 लाख टनाचा गॅप 20 लाख टनापर्यंत पोहोचेल. मग ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता, की हा गॅप वाढत चालला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एक वेळ अशी येईल सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात, की गॅप हा मॅच करता येणार नाही आणि त्या परिस्थितीमध्ये मागणी व पुरवठ्यामध्ये खूप मोठा हा जो गॅप आहे, तो कांद्याच्या बाजारभावाला जोरदार व भन्नाट तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे तुम्हाला सांगतो 15 ऑगस्ट नंतर जी कांद्याची तेजी सुरू होईल ती मला तरी वाटते 15 नोव्हेंबरपर्यंत इथं थांबणार नाही आणि याच्यामध्ये कांदा 3, 3.5, 4, 4.5, 5 या सर्व दरांना स्पर्श करणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यात 5,000च्या वर गेला तर आश्चर्यसुद्धा वाटायला नको. कारण लक्षात घ्या, देशामध्ये यंदाच्या वर्षी कांद्याचा शिल्लक साठा या डेटला हा अत्यंत कमी आहे आणि दक्षिणेतील व कर्नाटकमधून या ठिकाणी अर्ली खरीपचा कांदा हा जास्त येण्याची शक्यता नाही. यामुळे एकंदर परिस्थिती तेजीकडे, यापेक्षाही अधिक म्हणायला गेलं तर महातेजीकडे आपल्याला इंडिकेशन्स देत आहे. आपल्याला कांद्या बाजारभावात या ठिकाणी जी सुधारणा आहे ती लवकरच दिसेल
आणि जो कांद्याचा बाजारभाव आहे तो 15 ऑगस्ट नंतर दर आठवड्यागणिक नवनवीन विक्रम प्रस्थापित करेल, एवढं मात्र मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो. अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचा निर्णय हा कधी घ्यायला पाहिजे? तर एक माझं मत आहे, की बाबा आपण 5,000चा भाव मिळणार या आशेपोटी पूर्ण कांदा शिल्लक ठेवणं, त्याचा स्टॉक ठेवणं हे चुकीचं ठरेल आणि सर्व कांदा एकदम मार्केटमध्ये आणणं हे सुद्धा थोडंसं चुकीचं ठरेल. यामुळं मधला मार्ग म्हणून आपण सर्वांनी काय करायला पाहिजे, की या ठिकाणी 15 ऑगस्ट नंतर कांद्यानं 3,000ला स्पर्श केला, की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री आपण करत गेलो, तर मला वाटते या ठिकाणी आपल्या सर्वांचा होऊ शकतो खूप खूप फायदा. एकच लक्षात घ्या, जर आपल्याला चांगला फायदा मिळवायचा असेल, तर एकदा न विकता टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीत विकणं हे आपल्यासाठी किंबहुना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहीन. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर कसे राहतील हे तपासून पाहण्यासाठी बघत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत ही ब्रेकिंग न्यूज पोहोचवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. याच्यासाठी आपण सर्वांनी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करायला हवा. त्याचबरोबर आपण सर्वांनी जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. कारण फार मेहनतीनं आम्ही या ठिकाणी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी सुद्धा आमची मेहनत बघून जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं. ज्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि एक शाबासकीची थाप या ठिकाणी मिळून जाते. आणि तुम्हाला सुद्धा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लढा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.